कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमधील सर्व रिक्त पदांवर शिक्षक नियुक्ती होणार आहे। परिणामी वाड्या वस्त्यातील सर्व विद्यार्थ्यांना आता गुरुजी मिळणार आहेत। शासनाने नव्याने निवडलेले 563 शिक्षकही रुजू होणार असल्याने रिक्त शिक्षकांच्या सर्व जागा भरणार आहेत। दरम्यान आता सुरू असलेल्या बढती बदली यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या एकूण 900 जागा रिक्त राहणार आहेत। पण नव्याने येणारे शिक्षक आणि बदली बढतीतून या रिक्त जागा भरणार आहेत, त्यामुळे सोयीची नाही म्हणून शाळा नको म्हटले तर कदाचित संबंधित शिक्षकास अतिरिक्त होण्याचीही वेळ येणार आहे। जिल्ह्यांतर्गत बदलीतून राज्यातील विविध जिल्ह्यातून 205 शिक्षक येणार आहेत। आतापर्यंत सांगली जिल्ह्यातून 15 शिक्षक रुजू झाले आहेत। अजून सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातून शिक्षक येत आहेत। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यास इच्छुक असणाऱ्या 40 शिक्षकांना येथून पदमुक्त करण्यात येणार आहे। ही सर्व प्रक्रिया संपल्यानंतर 19 जूनला नवनियुक्त 563 शिक्षकांना पदस्थापना मिळणार आहे। हे नवीन शिक्षक येणार असल्याने सेवानिवृत्ती, बढती, बदलीने रिक्त होणाऱ्या सर्व जागा भरणार आहे। परिणामी दुर्गम भागातील प्राथमिक शाळांनाही शिक्षक मिळणार आहेत। लाईव्ह महाराष्ट्र 9 कोल्हापूर।